काल आम्ही इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पंढरपूरला दर्शनासाठी आलो आहोत. आज धोंड्याचा महिना सुरू झालेला आहे. काल असा प्रकार घडला की इथे एक असं ऑडिओ क्लिप आम्ही पाहिली की त्याच्यामध्ये गैरप्रकार घडला की पैसे घेऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्यात आले आहे आणि तासोनतास भक्त 10 तास 12 तास मंदिरात दर्शनासाठी रांगेला उभे राहतात. त्यांची इथे भावना दुखवल्या जात आहे. असा पैसा घेऊन दर्शन जर होत असेल तर असा गैरप्रकार टाळावा आणि मंदिर समितीने ह्याच्यावर कारवाई करण्यात यावी, ज्यामुळे भाविकांना त्रास होणार नाही आणि भाविकांना सगळ्यांच्या म्हणजे जे काही त्यांना मेहनत होती दर्शनासाठी उभं टाकून जो त्रास होतो तो टाळण्यात यावा. मंदिर समितीने या गैरप्रकाराचा सगळा विचार करून जो कोणी हा प्रकार केला त्याच्यावर कडक कारवाई करावी. काल दिनांक 16/5/2026 रोजी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांकडून पैशाची मागणी, ऑनलाईन पैशाची मागणी करण्यासंदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये मोबाईल क्रमांक 7028061431 या क्रमांकावर ऑनलाईन पैशाची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मंदिर समितीच्या वतीने आमचे कर्मचारी श्री अरुण सलगर यांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे रितसर संबंधितावरती रितसर फिर्याद दाखल केलेली आहे. या अनुषंगाने मी सर्व भाविकांना आव्हान करू इच्छितो की श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत दर्शनासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही. तरी भाविकांनी कुठल्याही भूल थापाला बळी न पडता कोणालाही दर्शनासाठी पैसे देऊ नये असे मी जाहीर आवाहन करत आहे. माझं नाव धनंजय श्रीराम कोटलवार. मी लोहा, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथून पंढरपूर दर्शनासाठी आलो होतो आणि आम्ही काल एक व्हिडिओ क्लिप ऐकली की बाबा इथे दर्शनासाठी पैसे घेऊन काही लोक दर्शन करीत आहेत. तरी मंदिराने त्यांच्यावर योग्य ते कारवाई करून दोषीवर कारवाई करावी आणि दर्शनासाठी आम्हाला 10 तास उभा टाकून दर्शन होत नाही आणि असे काही लोक आहेत की ते काही पैशासाठी दर्शन काही लोकांना करून दिलेलं आहे. त्यांच्यावर योग्य ते कारवाई समितीने करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.